सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि निरीक्षक उदयजी सावंत, मराठा महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आणि ज्यांनी मराठा समाजासाठी सगळं आपलं आयुष्य वेचलं असे आपले वसंतराव उर्फ नाना मुळीक साहेब, दिलीपराव देसाई साहेब, सर्व उपस्थित मान्यवर, संपूर्ण आपली हयात आजपर्यंतचा संपूर्ण वेळ हा सन्माननीय वसंतराव मुळीक साहेबांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी आणि मराठा समाजाच्या एकंदरीतच सर्व विविध कामासाठी त्यांनी आजपर्यंतचा वेळ आपला दिलेला आहे। खरं म्हणजे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारीचा अर्ज भरला होता, पण अनपेक्षितपणे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली। त्याविषयी ते स्वतः आपल्याला माहिती देतीलच। दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आज ते स्वतःच्या विषयी स्वतः भूमिका ते जाहीर करतील। मी जास्त बोलणं या बाबतीत उचित नाही। नंबर 2, आज सर्वांच्याच म्हणजे भुवया उंचवायला लावणारा दुसरा निर्णय असा आहे, जो मी आत्ता खाली कॉपी काढायला पाठवलेला आहे। कैलासवासी दिग्विजय खानविलकरांचं कुटुंबीय स्वतः सन्मान्य त्यांच्या धर्मपत्नी आणि विश्वविजय खानविलकर यांनी आज महायुतीच्या 10 उमेदवारांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे। एकंदरीतच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जी कारकीर्द आहे, ही कारकीर्द 2.5 वर्षाची जरी असली तरी प्रत्येकाला भावलेली कारकीर्द आहे आणि त्यामुळे ते परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत किंवा महायुतीची सत्ता या राज्यामध्ये यावी अशी सर्वांची इच्छा आहे। आणि त्यामुळं खानविलकर कुटुंबीय देखील फार त्यांचं जीवन म्हणजे मला वाटते 5 वेळा किंवा 6 वेळा सन्माननीय खानविलकर साहेब हे दक्षिणचे आमदार होते। करवीर मतदारसंघ होता। करवीर मतदारसंघातला जवळपास 1.25 लाख मतांचा भाग आता माझ्या उत्तर मतदारसंघामध्ये येतो आणि म्हणून उत्तर मतदारसंघासाठी पण आणि इतर सर्व मतदारसंघासाठी पण, दक्षिण असेल, करवीर असेल, या तिन्ही मतदारसंघासाठी खानविलकर कुटुंबियाने आम्हाला पाठिंबा दिल्यामुळं एक मोठं पाठबळ मिळाले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून त्यांचं देखील मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज उत्तर विधानसभा निवडणुकीच्या अगदी रणधुमाळीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मी आज या ठिकाणी एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील होतो। या सर्व प्रक्रियेमध्ये आज मी या ठिकाणी जे आल्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की गेले 40 वर्ष मी कैलासवासी अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्या हयातीपासून ते आज तागायत मी सातत्यानं मराठा समाजाच्या बरोबर, म्हणजे ज्या कोल्हापूर नगरीमध्ये 50% जास्त मराठा समाज आहे, त्या समाजाचा उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम करत असताना कोल्हापुरातील सर्व समाजांना एकत्र करून 12 बलदर असतील, 18 अलदर असतील, त्यामुळंच माझी जी उमेदवारी होती इथल्या सर्वसामान्य अशा नागरिकांच्या वतीनं, स्वाभिमानी जनतेच्या वतीनं जाहीर झालेली होती। तर अशावेळी जे काय घडलेलं आहे त्या प्रसंगातून मलाही वाटलं की आता आपण कोल्हापूर शहरामध्ये काम करत असताना, ज्या विचारानं आणि काम करत असताना आपण एखादा फटकार मारावा। कारण समाजामध्ये ज्या कामाची चीज असते ती चीज कशा पद्धतीने आणि का व्हावे हे बघत असताना प्रत्येकाला सगळंच म्हणजे काय झालेल्या अन्यायाला कुठंतरी एखादा फटकार द्यावा या भावनेने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उभा आहे। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या कोल्हापूरचे माननीय राजेश क्षीरसागर यांना ताकदीनं कसा पाठिंबा देऊन अगदी म्हणजे या सर्वसामान्य जनतेच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यातूनच एक मताचा कोटा कसा आहे की जे महाराष्ट्राला दिशा देणार असं मतदान या कोल्हापूरमध्ये घडणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या जनतेला आव्हान करण्यासाठी आणि विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्राचे निरीक्षक उदय सावंत साहेब यांच्या उपस्थितीत मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून कधीही मी राजकारणाची किंवा सत्तेची हाव धरली नाही, कुठल्या आमदारकीचा कधी विचार केला नव्हता। परंतु गेल्या 5 वर्षापासून लोकभावना अशी झाली की बाबा नाना तुम्ही राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे,
परंतु मागच्या वेळी काही घटना घडली, पण यावेळी टप्प्यात आल्यानंतर ज्यावेळी एखाद्या माणसाचा अगदी हातातोंडाशी आलेला घास कशा पद्धतीनं जातो त्यावेळी त्याला राग येणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद काय आहे, कारण आम्ही पण आता ज्या संकल्पनेतून म्हणजे समाज म्हणून काम करत असताना आम्ही नुसतं पाडापाडीचं राजकारण करत नाही, तर आम्ही विजयाचं राजकारण करतो आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि पूर्ण ताकदीनिशी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा पाठिंबा मी राजेश क्षीरसागर यांना देत आहे.